नेते सचिन सावंत जोडले जातात आहे, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया। सचिनजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। ठाकरे बंधूंची युती होते आहे, तुमच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे। काँग्रेसवर याचा काही परिणाम होईल का? काँग्रेसवर काय, आम्ही त्यांना त्यांच्या कौटुंबिक त्यांच्या दोन्ही भावांचं एकत्रीकरण होतंय त्याचं आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या, परंतु राजकीय दृष्टिकोनातून बघायचं झालं तर आम्ही ते विरोध आमचा स्पष्ट केला होता। त्यामुळे आता आमची तर भूमिका आम्ही घेऊन पुढे चाललेलोच आहोत, आता त्याच्यामध्ये काही बदल होण्याचं कारण नाही। सचिनजी, मुंबईमध्ये तुम्ही स्वबळाचा नारा दिलेला आहे, मनसे आता ठाकरेंसोबत जाते, मतविभाजन होणार आहे, त्याचा परिणाम तुमच्या मतांवर होईल असं वाटतं का? ते मतविभाजन कसं होणार? काँग्रेस पक्षानं या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ठाम भूमिका घेतलेली आहे की कुठल्याही विवादाच्या व्यतिरिक्त आम्ही केवळ विकासाच्या दृष्टिकोनातून जाणार आहोत। विवाद नको, विकास हवा। आणि तो विवाद कुठल्याही तऱ्हेचा, प्रांतवादाचा असू दे, भाषाचा असू दे, धर्माचा असू दे, जातीचा असू दे। आणि देश पातळीवरती दोनच गोष्टींचा वैचारिक लढा सुरू आहे। एक राहुलजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे तिचा, आणि त्याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्ष RSSची विभाजनवादी विचारधारा। त्यामुळे त्या मतविभाजन होण्याचं कारण नाही। मतविभाजन होईल तर ते जे काही विवाद उत्पन्न करणाऱ्या लोकांमध्ये होईल। अगदी सचिनजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या घडामोडीच्या संदर्भात तुमची पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद।